रामकृष्ण हरी हा थोडा आणि मला थोडासा फ्री द्या साऊंड. हॅलो 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 रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. माधव बरवा तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. बरवा तुहा माधव बरवा, माधव बरवा तुहा माधव बरवा. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुन सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर, वापर कुमादेवीवर, वापर कुमादेवीवर. सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर, वापर कुमादेवीवर, वापर कुमादेवीवर. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. जय राम. प्रवीण महाराज नाव आहे शॉर्टकट. पुढे येतात. हा ऐका शॉर्टकट शॉर्ट झाले
राम राज्य काय उने आम्हासी रे राम राज्य काय उने आम्हासी झाले राम राज्य काय उने आम्हासी झाले राम राज्य काय उने आम्हासी धरणी धरी पिक गाई ओळला म्हैसी काही बोलल्या राम वेळोवेळा आम्ही गावोरी राम वेळोवेळा आम्ही गावोरी राम वेळो वेळा आम्ही गावोरी. राम वेळो वेळा आम्ही गावोरी. स्वप्निता कांडिता जीविता गे बाई ललिता कांडिता जीविता देवाई. राम वेळोवेळा आम्ही गावोरी राम वेळोवेळा आम्ही गावोरी राम वेळो वेळा आम्ही गावोरी. राम वेळो वेळा आम्ही गावोरी. स्वप्नी दुःख कोणी ना देखे डोळा कोणी न देखे डोळा. नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा भज सुटले कळी काळा. ओ राम वेळोवेळा आम्ही गावोरी राम वेळोवेळा आम्ही गावोरी राम वेळो वेळा आम्ही गावोरी. राम वेळो वेळा आम्ही गावोरी. तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले. तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले. दया गर्भवासा येणे जाणे कुंडले राम वेळोवेळा आम्ही गावोरी राम वेळोवेळा आम्ही गावोरी राम वेळो वेळा आम्ही गावोरी. राम वेळो वेळा आम्ही गावोरी. दळिता कांडिता देविता गे बाई ललिता कांडिता जीविता देवाई. ओ दळिता कांडिता देविता गे बाई ललिता कांडिता देविता देवाई. ओ राम वेळोवेळा आम्ही गावोरी राम वेळो वेळा आम्ही गावोरी. वेळो वेळा
उडी 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 प्रवीण महाराज, अभिमन्यू महाराज या पुढे. लवकर या, लवकर, उशीर झाला. हेल हेल रे 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 नो रे ना रे झाले राम राज काय ओणे आम्हासी झाले राम राज काय ओणे आम्हासी झाले राम राज पुणे आम्हास झाले राम राज पुणे आम्हास झाले राम राज काय ओणे आम्हासी धरणी धरी पिक गाई ओळल्या मैसे धरणी धरी पिक गाई ओळल्या मैसे राम वेळो वेळा आम्ही गावो ओवी राम वेळो वेळा आम्ही गावो ओवी धरणी धरी पिके गाय ओळल्या म्हशी धरणी धरी पिके गाय ओळल्या म्हशी राम वेळ वेळा आम्ही गावोवी राम वेळ वेळा आम्ही गावोवी दळिता कांडिता जे बितागे बाई दळिता कांडिता जीविता गे बाई दळिता कांडिता दलिता कांडिता जीविता गे बाई दलिता कांडिता जीविता गे क्या बात दलिता कांडिता जीविता गे बाई दलिता कांडिता दलिता कांडिता जीविता गे बाई दलिता कांडिता आरी आ
कांडिता जेविता गे धरिता कांडिता जेविता गे हा 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 धरिता कांडिता जेविता धरिता जेविता के दलिता कांडिता जेविता दलिता कांडिता जेविता के बाई दलिता कांडिता दलिता कांडिता जेविता बाई दलिता 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 का दलिता 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 कांडिता दलिता जेविता बाई के बा दलिता कांडिता दलिता कांडिता जेविता दलिता कांडिता जेविता गे बाई राम वेळो वेळा वेळा गावो ओवी राम वेळो वेळा
झाले राम राज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैसी राम वेळोवेळा मी गाऊये दळिता कांडिता जेविता गे बाये स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा राम वेळोवेळा मी गाऊये दळिता कांडिता जेविता गे बाये तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा मी गाऊये दळिता कांडिता जेविता गे बाये विठाला समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा प्रथम त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरु ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी तुमचा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा अवघे तुमच्या लागलो निजेना तुमच्या लागलो निजेना अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावे झाले राम राज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैसी राम वेळोवेळा मी गाऊये दळिता कांडिता जेविता गे बाये उच्चा माझ्या जन्मभूमीमध्ये अयोध्येवर्ण गर्भगृहामध्ये श्रीरामलल्ला समोर कीर्तन केल्यानंतर
श्रीराम जन्माच्या उत्सवामध्ये 146 वर्ष माझं गाव साजरं करत असताना आजचं जे कीर्तन आहे ते कीर्तन करताना वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य लघुवाणी मास्तर बाबा यांच्या चरणी साष्टांग दंडवत माझं प्रिय व्यक्तिमत्व वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक अण्णा नथुजी खांडगे बाबा यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत घालतो. या दोन विभूतींमुळे मी आज इथे उभा आहे. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. त्यांच्या चरणावर नमस्कार करतो. माझ्या सर्व माता भगिनी बंधू मित्र या सगळ्यांच्या चरणावर दंडवत करून आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग, जरा आवाज खुला म्हणा, थ्रोट ठेवा, थ्रोट. माझा श्वास जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे. 9000 वर्षापूर्वीच्या अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम लल्लांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर प्रभू श्रीराम लल्लांचं राज्य सुरू झालं. या असणाऱ्या 9000 वर्षापूर्वीचं वर्णन 17व्या शतकामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केलंय. ते असं म्हणतायत. अभंगाचा आपण सरळ अर्थ पाहूयात. झाले राम राज्य काय येऊने आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैसी. सरळ अर्थ या अभंगाचा सांगेल, नंतर तुम्हाला त्याचा कुटस्थ अभंग अर्थ सांगेल. राम राज्य झाल्यानंतर आम्हाला काहीही ऊन पडत नाही, किंबहुना धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैसी. धरणी पिकांनी फूल फळांनी भरून येते आणि हे झालेले असताना गाई आणि म्हशी भरपूर दूध द्यायला लागतात. मग आम्ही नेमकी काय करतो रामराज्य आल्यानंतर? राम वेळोवेळा मी गाऊवी, दळिता कांडिता जेविता गे बाई. प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी जीवनाचा प्रत्येक श्वास रामाचं गाण करण्यामध्ये आम्ही समर्पित करतो आणि त्याचा परिणाम राम वेळोवेळा मी गाऊवी, दळिता कांडिता जेविता गे बाई. मग हे सगळं झाल्यानंतर होतं काय जीवनामध्ये? स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नामध्ये देखील आमच्या दुःख येत नाही. जिवंतपणी तर नाहीच, पण स्वप्नामध्ये देखील आमच्या दुःख येत नाही. स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा. मग दुःख येत नाही, मग काय परिणाम होतो दुःख जीवनात नसल्यानंतर? नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. त्याच्या गजरामुळे कळी काळाला सुद्धा भय सुटतं. आणि ही अवस्था जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, प्रभू श्रीरामांनी त्यांचं जे सुख आहे ते दिलं नाही, दिधले. दिधले दिल्यानंतर घेता येतं. दिधले म्हणजे आतून दिलेला आहे. तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. गर्भवासाचं दुःख पुन्हा आमच्या वाट्याला येत नाही, म्हणून आम्ही राम वेळोवेळा आम्ही गाऊवी, दळिता कांडिता जेविता गे बाई विठाला. सरळ अर्थ सांगितला. बऱ्याच वारकरी संप्रदायाची अशी धारणा आहे, जरा इकडे लक्ष द्या सगळे, कानाचं मन आणि मनाचे कान करून कीर्तन ऐका. किती यूट्यूबवर गेले तर हे चिंतन तुम्हाला मिळणार नाही. तसं 4 तासाचं चिंतन आहे आमचं, पण आता वेळेत पूर्ण करायचं आहे. आपला जन्माचं वेळ आहे, जितकं काही करता येईल तितकं चिंतन मी करेल. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग असं म्हणतात की प्रभुराम गादीवर बसल्यानंतर रामराज्य आली मग झालं. सापचो लक्षात ठेवा. राम राज्याची संकल्पना अशी आहे की या पृथ्वीवर अनाचार माजल्यानंतर ज्यावेळी ईश्वर अवतीर्ण होण्याचा प्रसंग येतो तिथूनच रामराज्य सुरू होतं. जादिनी प्रभू गर्भई आये, सकल लोक सुख संपत्ती छाय. ज्या दिवशी ईश्वर गर्भामध्ये येतो त्या दिवसापासून सगळे सुखामध्ये नांदायला सुरुवात होते. आता अजून मायक्रो लेवलचा अर्थ सांगतो. ईश्वरीय अवतार होण्यापूर्वी पृथ्वीमध्ये काही चेंजेस व्हायला सुरुवात झाली. हे वेद उपनिषद ब्रह्मसूत्रांचा अभ्यास केल्यानंतर, पौराणिक कथांचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.
म्हणून रामराज्याची जी कल्पना आहे ती आपण नीट समजून घेतली पाहिजे. आपण सगळे राममय झालेलो आहोत. राम होय मानसी ध्यानी चिंतनी जयासी, राम होय त्यासी संदेह नाही भरवसा. ही परिस्थिती अयोध्येमध्ये आली. अयोध्येचे लोक रामे झाले सकळीक. राम ध्यानीय चिंतनीय मानसीय रामाच्या भजनामध्ये इतकी लोक दंग झालेली आहेत की अयोध्येचे लोक रामे झाले सकळीक. माता रामराज्याची कल्पना आपल्याला नीट समजावून घ्यावी लागेल. ज्यावेळी प्रभू राम गादीवर बसले म्हणजे रामराज्य अवतीर्ण झालं असं बिलकुल नाही. बारकाई नाही का? ज्या असणाऱ्या भयानक कंपित झालेल्या ठिकाणी जिथे तुम्हाला होम करायला देखील परवानगी नव्हती, यज्ञ करायला परवानगी नव्हती, तिथे यज्ञ सुरू झाले अयोध्येमध्ये. झाले रामराज्य. प्रभू राम ज्यावेळी वनवासाला गेलेले आहेत, पहा बारकाईने ऐका, वनवासात गेल्यानंतरही रामराज्य सुरू झालेलं आहे. राम वनवासात तेने वसे सर्व देश, केले नामाचे चिंतन समर्थ तो नवे भिन्न. राम वनवासाला गेल्यानंतर देखील अनेक लोकांचा तिथे उद्धार केला. म्हणजे रामाने काय केलं? वनवासात गेल्यानंतर सुद्धा रामराज्याची कल्पना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. विश्वामित्र ज्यावेळी आलेले आहेत अयोध्येच्या दरबारामध्ये, राजा दशरथाकडे आपल्या मुलाची मागणी करतायत. राजा दशरथ देत नाही. त्यावेळी वसिष्ठ समजावून सांगतायत. त्यावेळी सुकुमार पावलं कोदंडधारी प्रभू राम आणि लक्ष्मण ज्यावेळी वनामध्ये जातायत, वनामध्ये गेल्यानंतर ताटका पुढून आते विश्वामित्र सांगतायत एका पानात वध आहे. निस्ता वध नाही, ताटकाला स्वयंरूप करून टाकलेलं आहे. झाले रामराज्य. ज्या वनामध्ये होम यज्ञ करण्याची परवानगी नव्हती त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र उभे आहेत आणि विश्वामित्रांना सांगतात याग सुरू करा, आम्ही रक्षण करतोय. ही वार्ता कळल्यानंतर मारीच आणि सुबाहू धावून आलेले आहेत. मारीच आणि सुबाहू यांच्या असणाऱ्या सोबत राक्षसी सैन्यानं इतका हाहाकार माजवलेला होता की जंगलचं मंगल निघून गेलेलं होतं आणि दानवी सत्ता तिथे निर्माण झालेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये बाणाच्या फाळानं मारीचवर असा प्रहार केला की तो 7 योजन समुद्राच्या पलीकडे जाऊन पडला. सुबाहूचा अंत आहे. राक्षसी सैन्यांचा लक्ष्मणाने अंत केलेला आहे. म्हणजे ज्या वनामध्ये होम होत नाहीयेत तिथे गादीवर बसण्या अगोदर प्रभू रामानं रामराज्य सुरू केलं. झाले रामराज्य. पुढे जनकनगरीमध्ये गेलेलं आहे. जनकनगरीमध्ये गेल्यानंतर सगळे असणारे राजे दंभ आणि अहंकारानं सत्तेच्या मस्तीमध्ये तिथे बसलेले आहे. कामनेनं आणि वासनेच्या नजरेनं सीता माताकडे पाहतायत आणि धनुष्य उचलायचं आणि सीतेचं हरण करायचं आहे या भावनेने तिथे उपस्थित आहेत. प्रभू रामचंद्र तिथे विश्वामित्रांबरोबर गेलेले आहेत. आणि ज्यावेळी कुणाला हे शक्य होत नाही त्यावेळी राजा जनक उठतो आणि सांगतो माझी चूक झाली, मी हा अशा पद्धतीचा प्रण केला, माझी मुलगी अविवाहित राहील, मी हा प्रण करायला पाहिजे नव्हता. या पृथ्वीवर एकही शूरवीर नाही. त्यावेळी लक्ष्मण उठला, रागाने डोळे लाल बुंद झाले आणि लक्ष्मण म्हणाला दादा मला आज्ञा द्या, ही पृथ्वी मी 8 वेळा ब्रह्मांड फिरवून दाखवतो. इतकी शक्ती माझ्या असणाऱ्या लक्ष्मणामध्ये होती. विश्वामित्रांनी लक्ष्मणाला शांत केलं. ज्यावेळी प्रभू राम उठले त्यावेळी फक्त त्या धनुष्याकडे 2 पावलं चालत गेले तर सारी पृथ्वी भयकंपित झाली, कारण आता धनुष्य तुटणार आहे. त्यावेळी लक्ष्मणानं आपल्या पायाशी कश्यप आणि ही पृथ्वी दाबून ठेवली, तिचा बॅलन्स जाऊ नये म्हणून. रामचरित मानस वाचा, मग तुमच्या लक्षात येईल. नेमकी राम राज्य जनक नगरीमध्ये झालं कसं हे सांगतो. त्या ठिकाणी सगळे सत्ता पिपासू राजे एकत्र आलेले आहेत आणि एकत्र आलेल्या राजांना फक्त ते धनुष्य मोडायचंय आणि सीतेला वरायचंय, लक्षात ठेवा. आणि प्रभू रामचंद्र ज्यावेळी तो धनुष्य हातामध्ये घेतात, प्रत्यंच्या लांबण्या अगोदर धनुष्य मोडतो आणि त्या कडकडाटानं पृथ्वी दोलायमान होते. लक्ष्मण आपल्या पायानं दाबतो, लक्षात ठेवा. आता तिथे रामराज्य झालं कसं, इंटरप्रिटेशन नीट ऐका. मदमस्त झालेले अहंकारी पुरुष ज्या दरबारामध्ये बसलेले होते शिवाच्या धनुष्याच्या जहाजावर आरूढ झालेले होते. शिवाचं धनुष्य म्हणजे जहाज आहे, प्रभू रामाचं बाहुबळ म्हणजे समुद्र आहे. या समुद्राच्या बाहुबळामध्ये हे जहाज असं कोलमडून पडलं की त्या अहंकारी राजे तिथे बुडून गतप्राण झाले. विठाल
इंटरप्रिटेशन लक्षात नसेल आलं तर परत सांगतो. प्रभू राम सागर आहेत. त्या शिवधनुष्याच्या जहाजावर चढणारे अहंकारी लोक आहेत. शिवधनुष्य मोडलं, यांचा अहंकार मोडला, यांच्यातलं पशुत्व बदलायला सुरुवात झाली. म्हणजे जनक नगरीमध्ये झाले रामराज्य. पुन्हा येतात अयोध्येमध्ये. अयोध्येमध्ये आल्यानंतर राजा दशरथाचा असणारा तो प्रसंग आहे. राजा दशरथाला त्याची असणारी कैकई वचनामध्ये बद्ध करून सांगते की त्याला काय द्यावं लागेल, वनात पाठवावं लागेल. आणि ही वार्ता ज्यावेळी रामाला कळाली, प्रभू राम म्हणतात, अहो आमच्यासाठी तर आनंद आहे. तुमचं वचन मला पाहायला मिळतंय, किती मोठा आनंद आहे. जिथे सत्ता पिपासू लोक आहेत, सत्तेसाठी एकमेकाच्या उरावर बसतात, त्यांनी कधीतरी रामचरित मानस वाचलं पाहिजे. ही फिलॉसॉफी ऑफ लाईफ आहे. सत्तेचा त्याग आहे फक्त वडिलांच्या प्राणासाठी. विठाला 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 विठाला. राम वनवासाला गेलेले आहेत. आणि राम वनवासाला जाताना सीता मातेचे शब्द नीट लक्षात ठेवा. सीता माता म्हणते, प्राणनाथ तुम्ही जिथे आहात तिथंच माझं वैभव आहे, मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही. लक्ष्मण आपल्या सुमित्रेकडे जातोय आणि सुमित्रेकडं परवानगी मागतोय. हे सगळं आपण जर पाहिलं तर हे सगळं रामराज्य आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे. म्हणून काही लोक म्हणतात राम वनवासात गेला आणि तिथे कसं काय झालं. म्हणून तुम्हाला सांगितलं, वनवासात गेल्यानंतर केवटाच्या सारख्याच्या घरी जाऊन जेवावं, निशाचराच्या घरी जाऊन जेवावं, अहिल्याचा उद्धार विश्वामित्रांबरोबर जनक नगरीत जात असताना करावा, शबरीची बोरं खावीत, आदिवासी लोकांमध्ये राहावं. हा पूर्ण पुरुषोत्तम प्रभू राम समजून घ्यायचा असेल आणि देशाला रामराज्य पुन्हा आणून द्यायचं असेल तर त्यावेळची पुरोगामी आध्यात्मिक लोकशाही आम्हाला पाहावी लागेल. प्रभू रामानं त्या ठिकाणी ज्यांना घरामध्ये पण प्रवेश नाही, उमऱ्याच्या बाहेर प्रवेश आहे, अशा लोकांना गळ्याला लावलंय, अशा लोकांचा उद्धार केलाय. म्हणून वनवासात जरी ते गेले असतील तरी काय आहे, त्या ठिकाणी रामराज्य केलेलं आहे. म्हणून प्रभू राम विदेश, तुका प्रभू देश विदेश, प्रभु देश विदेश. भर्या खाली नाही लेश, भर्या खाली नाही लेश, भर्या खाली नाही लेश, नाही तुका प्रभु देश विदेश, बर्या खाली नाही लेस. अशी एकही जागा नाही जिथे प्रभू रामाचं त्या ठिकाणी लोकांना दर्शन होत नाही. आणि म्हणून ते वनवासामध्ये जरी गेले असतील ना, लक्षात ठेवा, जो राजा असतो, घरातला कर्ता पुरुष असतो, तो ज्यावेळी निघून जातो ना, त्यावेळी घरच्यांना विचारा काय परिस्थिती बाळासाहेब. प्रभू राम वनवासात जरी गेले ना, तो राजा होता. हो, राजा होता. प्रभू राम राजा होता. आणि राजा असणाऱ्या प्रभू रामाबरोबर त्याचं वैभव पण वनात निघून गेलं. जिथे राजा जातो त्याच्या मागे त्याचं वैभव जातं. राजा चाले ते वैभव सांगाते, राजा चाले ते वैभव सांगाते, राजा चाले ते वैभव सांगाते, राजा चाले ते वैभव सांगाते. हे काय लागते सांगावे त्या, हे काय लागते सांगावे त्या, हे काय लागते सांगावे, हे काय लागते सांगावे त्या. एखादा गावातला चांगला माणूस निघून गेला, गाव उदास होतं. तालुक्यातला गेला, तालुका उदास. जिल्ह्यातला गेला, जिल्हा उदास. तसा प्रभुराम अयोध्येतून निघून गेले ना, राजा चाले तेथे वैभव सांगाते, हे काय लागावे सांगाते. त्या राजाला सांगावं लागत नाही, माझ्याबरोबर चला. राम राज्याची सुरुवात तिथून झालेली आहे.
पुन्हा सीतेचा शोध आहे. किष्किंधा नगरीमध्ये गेलेले आहेत. आपल्या बाहुबळावर आपल्या भावाच्या पत्नीला मांडलिकत्व करून घेणारा वाली त्याचा वध केलेला आहे. आणि वध केल्यानंतर मग आपली गादी लगेच त्याची आपल्या भावाला दिली नाही लक्ष्मणाला. ती गादी कुणाला दिली? सुग्रीवाला दिली. झाले रामराज्य. रामराज्य कुठे कुठे आहे? पुन्हा एकदा सगळी वानर सेना एकत्र केलेली आहे. लंकेवर आक्रमण केलेलं आहे. आणि आक्रमण केल्यानंतर पुन्हा तिथे रामराज्य कसं आलं ते सांगतोय. केला रावणाचा वध, अवघा तोडीला संबंध, लंका राज्य विभीषणा, केली चिरकाळ स्थापना विठाला. रावणाचा वध केलाय, लंका प्राप्त केलेली आहे, पण लंका स्वतःला घेतली नाही. जो प्रभू रामाचा भक्त विभीषण आहे, लक्ष्मणासाठी पण नाही. कुबेराचं पूर्वीचं राज्य जे रावणानं ताब्यात घेतलेलं होतं, इतकं समृद्ध राज्य, थोडाही मनामध्ये लोभ निर्माण झाला नाही. आणि एका क्षणामध्ये लंका राज्य विभीषणा, केली चिरकाळ स्थापना. म्हणजे अयोध्येमध्ये पुन्हा येण्या अगोदर कुठे कुठे रामराज्य झालं हे जर आपल्या लक्षात आणून घ्यायचं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, प्रभू रामाच्या या जीवन क्रमानं अवघ्या सृष्टीची नर नारी बाळे इतके आनंदले की त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. झाले रामराज आनंदले सगळे, झाले रामराज आनंदले सगळे, झाले रामराज आनंदले सगळे, झाले रामराज आनंदले सगळे. तुका म्हणे काही वाचे नरनारी बाळे, तुका म्हणे काही वाचे नरनारी बाळे, झाले रामराज आनंदले सगळे, झाले रामराज आनंदले सगळे इतकं सुंदर वर्णन तुकोबरायांनी केलंय. झाले रामराज्य आनंदले सकळे. पशु पक्षी गायी वत्से नरनारी बाळे, अरे सगळ्यांना आनंद झालेला आहे. म्हणून प्रभू राम जन्माला येण्या अगोदर पासून जो आनंद सुरू झालेला होता तो अयोध्येमध्ये पुन्हा जाईपर्यंत प्रभू रामांची पावलं जिथे जिथे लागली तिथे तिथे रामराज्य झालं. याची कल्पना जगद्गुरु तुकोबारायांना होती. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये झाले रामराज्य काय मुनी आम्हासी, 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 झाले रामराज्य काय मुनी आम्हासी. धरणी धरी पिके काय ओढल्या म्हशी, धरणी धरी पिके काय ओढल्या म्हशी, राम वेळ वेळा मी कागोवी, राम वेळ वेळा मी कागोवी, झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाय ओळल्या म्हैसी. रामराज्याची कल्पना नीट लक्षात ठेवा. हे रामराज्य आहे, हे रावण राज्य नाही, काही राज्य नाही. विभीषण राज्य जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले नाही, बाली राज्य म्हणाले नाही, सुग्रीव राज्य म्हणाले नाही, काही राज्य म्हणाले नाही, दशरथ राज्य म्हणाले नाही, शत्रुघ्न राज्य म्हणाले नाही, भरत राज्य म्हणाले नाही. राम राज्य का म्हणाले? झाले रामराज्य. राज्य जो राजा असतो ना त्याच्यावर त्याचं राज्य चालतं. बारकाईने इंटरप्रिटेशन आहे का, न बोलता फक्त सरका, गडबड करू नका. चिंतन अतिशय पोट तिडकीने आणि पटकन करायचे, कारण पुढे आपल्या जन्माचा वेळ आहे. रामराज्य
राजावर सगळं असतं बरं का, नीट ऐकता, राजावर सगळं असतं. अधर्माचे वाढे पीक धर्म रंकते गावी. नीट ऐका, गंभीर बाबा. अधर्माचे वाढे पीक धर्म रंकते गावी. अधर्माचं जिथं पीक वाढतं तिथं धर्म आणि रंक तिथे जाऊन वास करतात. आणि या ठिकाणी जिथे धर्म आणि रंक जाऊन वास करतात, न पिके भूमी कापे भारे. भूमी पिकत नाही, त्या भारानं कापते. न पिके भूमी कापे भारे, मेघवारे पितील. रामराज्याची कल्पना अशी आहे, राजाबरोबर संपूर्ण पृथ्वी आहे, राजाबरोबर संपूर्ण असणारी व्यवस्था आहे, राजाबरोबर असणारा गावापासनं तर असणाऱ्या तुमच्या देशापर्यंत ही सगळी व्यवस्था आहे. ती व्यवस्था राजा नीट नसेल तर सगळं रंकाचं पीक येतं. धर्म रंक ते गावी. आणि अशी अवस्था आल्यानंतर पृथ्वी सुद्धा भयानक कापते, ती पिकत नाही. न पिके भूमी कापे भारे, पाऊस पण पडत नाहीये, मेघ वारे पितील. म्हणून झाले रामराज्य. रामराज्य महत्वाचे आहे. आता राजा कसा असावा हे पण परत पहा, प्रमाण किती सुंदर आहे. राजा करी तैसे दाम, चामतेही चालती. राजाने जर ठरवलं ना चांबड्याचं दाम करायचं आणि त्याच्यावर शिक्का मारायचा, राजा करी तैसे दाम चामतेही चालती. कारण ते सत्ता श्री कोण करी अव्हेर. त्यांच्या डोक्यावर सत्ता असते, त्याच्यामुळे जीवनभाऊ त्यांना कुणाला नाही म्हणता येत नाही. असा जर राजा असेल तर प्रजेचं नुकसान आहे. मग असा गावापासनं देशापर्यंत आपल्याला विचार करावा लागेल. तो राजा आदर्श हवा आहे. आणि आजचा राजा आदर्श माझा प्रभुराम होता. विठ्ठल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, झाले राम राज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाय ओळल्या म्हैसी. आता धरणी धरी पीक तुम्हाला सांगितलं, धरणी आहे ना. आता नीट ऐका, इंटरप्रिटेशन. अभिजित भाऊ नीट बारकाईने ऐका. सरळ अर्थ वेगळा आहे, आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे. बारकाईने ऐका. धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैसी, याचा अर्थ असा आहे, धरणी म्हणजे आपलं असणारं अंतकरण चतुष्टयातलं मन. बारकाईने ऐका. आपलं रामराज्य पहिलं करूयात. आपल्या अंतकरण चतुष्टयातलं असणारं मन आहे, ते मन म्हणजे धरणी आहे. त्या मनातलं जे पीक आहे ते पीक म्हणजे विचार आहे. हा, धरणी धरी पीक. पिकानंतर गायी आहे, गायी म्हणजे आपली इंद्रिय आहेत. आणि म्हैस म्हणजे अनाचार आहे. हे सगळं आपल्याला व्यवस्थित करता आलं तर रामराज्य. विठ्ठल. म्हणून हे रामराज्य आहे. गायी म्हणजे काय लक्षात ठेवा. काही महाराज म्हणतात गायी ओळल्या म्हैसी, फार गायी म्हशी वाढल्या दूध द्यायला लागल्या, असा अर्थ नाही आहे. आपल्याला जर रामराज्य करायचं असेल तर आपल्या मनाची भूमिका पहिली व्यवस्थित करावी लागेल. चांगल्या विचारानं ते नांगरावं लागेल. त्याच्यातनं जे पीक येईल त्या पिकाच्या माध्यमातून आपल्याला आपली इंद्रिय ताब्यात ठेवावी लागतील. आणि त्या इंद्रियांच्या माध्यमातून आपला आत्मघात होणार नाही याची काळजी घेतली तर आपल्यातनं एक नवनिर्माण निर्माण होतं. ते नवनिर्माण गायीच्या रूपानं निर्माण होतंय. ते रूपक आहे. म्हैसी म्हणजे काय? म्हैसी म्हणजे याचा अर्थ असा, आता म्हशीचं दूध पण कोण पित नाही, त्याच्यामुळे खूप फॅट्स वाढतात बरं का. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या बरं का अनिल भाऊ. म्हशीच्या दुधानं खूप फॅट्स नाही, कोलेस्ट्रॉल वाढतंय, फॅट जास्त आहे. आता म्हैस याचा अर्थ असा आहे, रामराज्यामध्ये प्रभू राम अवतीर्ण झाल्यानंतर म्हशीच्या विचाराची जी लोक होती का, ती तर होतीच, पण त्यांची पोरं रेड्याच्या विचाराची होती. लक्षात ठेवा. ही म्हैस रस्त्यानं चालली, पुढून ट्रक आली तरी जागा सोडत नाही. याचा अर्थ चुकीच्या विचारांची म्हैस त्याला रूपक आहे. अशी जी लोक आहेत आणि अशा लोकांची जी पोरं रेड्यासारखी आहेत, अशी मुलं आणि अशी कुटुंब रामराज्यामध्ये आल्यानंतर देखील चांगलं आचरण करू लागली आणि त्याचा परिणाम रामराज्य प्रभूचं सुरू झालं. विठ्ठल. म्हणून झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैसी. ही ओळल्या म्हैसी याचा अर्थ नीट समजून घ्या. आपली इंद्रिय जर ताब्यात नसली तर ही ताब्यात नसलेली इंद्रिय गडबड गोंधळ करतात. म्हणून प्रभूचं अधिष्ठान द्यावं लागतं. वांझा गायी दुभती, देवायसी तुझी ख्याती. देवा, अरे ज्या वांझा गाय आहेत त्या देखील दूध द्यायला लागतात. याचा अर्थ आहे आमच्या इंद्रियांना आम्ही प्रभूच्या चरणावर समर्पित केलं तर आमच्यातनं निर्माण होणार दूध म्हणजे आमचे विचार, आमची कृती या समाजाचं संरक्षण करायला सुरुवात करते. म्हणून
आपण काल्याच्या प्रमाणामध्ये नेहमी पाहतो. माझं कीर्तन थोडं लाईफला रिलेट असतं म्हणून नीट समजून घ्यावं लागतं, नाही तर बाउन्सर पडतात आणि मग तुम्हाला कळतं कीर्तन काय झालं कळत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं लेकरू अभ्यासू कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात. एकही विनोद नाही, एकही टाइमपास नाही, एकही व्हॉट्सअपचा फेसबुकचा डायलॉग नाही. 4-4 तास कीर्तन करतो, अभंग सोडून जात नाही. म्हणून लक्षात ठेवा. आता जी म्हैस आणि गाया आहेत, जे आपली जर ताब्यात नसली आपली इंद्रिय आणि आपले विचार, तर आपण जीवनामध्ये इतकी वणवण करतो, इतकी पायपीट करतो, इतका आपल्याला क्षीण होतो. या क्षीण झाल्यामुळे आपल्याला मृत्यू पण होतो आणि मृत्यूच्या समयी आपल्याला समाधान पण येत नाही. हे समाधान प्राप्त करायचं असेल, ही पायपीट थांबवायची असेल, ही वणवण थांबवायची असेल, तर ही गायी व्यवस्थित ओळवावी लागेल, एका ठिकावर बसावं लागेल आणि आत्मसुखाचं भोजन करावं लागेल. काल्याच्या प्रमाणामध्ये म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या मुखामध्ये वाक्य आहे, सदा बैसू जेऊ एके ठाई. पहिलं चरण याच्यावरच आमचं 1.5 तास कीर्तन चालतं. त्यामुळे खूप बोलण्यासारखं आहे. बोलावर किती. आज आपलं रामजन्म आहे, वेळेत कीर्तन पूर्ण करायचंय, नाही तर परत मीटिंग बसेल. आपलं वेळेत झालं पाहिजे सगळं. चला ओळू गाई, बैसू जेऊ एके ठाई. म्हणजे याचा अर्थ काय, इंद्रिय व्यवस्थित मार्गावर आणायची आहेत, एका ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान पकडायचंय, त्या ठिकाणी परमेश्वराचा प्रसाद ग्रहण करायचा. नाहीतर काय, बहु केली वणवण, आयुष्यभर वणवण आहे. बहु केली वणवण, पाय पीठ झाला सीन परमेश्वरा. वारंवार 84 लक्ष योनीमध्ये तू आम्हाला घालतोय. किती वणवण आहे, किती पायपीठ आहे, एकदाही मनाला समाधान नाहीये. जगद्गुरु तुकोबारायांचे लक्षात आलं म्हणून ते म्हणतायत, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंदू विठाला. म्हणून झाले रामराज्य काय उणे आमास, ही कल्पना तुमच्या थोडक्यामध्ये लक्षात आली असेल. असं रामराज्य आलं, त्याच्यामध्ये आम्हाला काही उणं पडत नाहीये, काही मागण्याची गरज नाहीये. आणि या पद्धतीने झाले रामराज्य काय उणे आमासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैसी. सगळ्या जीवनाचं मंगल आहे, सगळ्या समाजाचं मंगल आहे, नवे नवे या पृथ्वीचं मंगल आहे. असं वातावरण निर्माण झाल्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंग भगवान परमात्मा श्रीकृष्ण आणि आमचा प्रभू राम याच्या पुढे माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असं वातावरण येईल. त्यावेळी वेळोवेळी आम्ही तुझं भजन करू. अभंगाच्या दुसऱ्या
प्रसादानं असं जीवनामध्ये जर आम्हाला हा प्रसाद मिळाला, राम वेळोवेळा आम्ही गाऊ विये, दळिता कांडिता जेविता गे बाये. देवा तुझं नाम कायम आहे. वेळोवेळा हा शब्द आलेला आहे. वेळ पडेल तेव्हा नाही, नीट लक्षात घ्या. वेळ पडल्यानंतर ईश्वर आहे. म्हणजे आम्हाला काही गरज असली तर मग ईश्वराची प्रार्थना आहे. ईश्वर तुम्हाला सगळ्यांना फक्त कृपा करायला हवा आहे. ईश्वर आला तर तुम्ही पळून जाल, त्याचं काहीच नाही. देवा तुझी कृपा पाहिजे, तू नकोय आम्हाला, असं नाहीये. राम वेळोवेळा प्रत्येक क्षणी तुलाच फक्त आम्ही पुकारणार आहोत. नाही नुसतं असं नाहीये. कोण आहे तो? त्रिपुरारी ना, त्रिपुरारी. तो अहर्निशी त्याचं भजन करतोय, म्हणून तो सांगतोय राम नाम मंत्रावला जपी राम नाम मंत्रावला, राम बिना नाही मुक्ती अनंत्र, महादेव उपदेशी गौरी, जपी राम रसना गौरी. काय तुझ्या जीवेवर कायम गौरीला सांगितलंय कुणी? महादेवानं. महादेव म्हणालाय तुला जीवनामध्ये जर तुझं कल्याण हवं असेल तर एक काम कर. हे गुह्य ज्ञान आहे. महादेव उपदेशी गौरी, जपी राम. जीवा जीवेवर रसना गौरी, त्या देवाचं नाव घे. आणि मग महादेव पुढे सांगतात, अप्पा समुद्र मंथन झालं, रत्न निघाले वेगवेगळी. त्यावेळी एक रत्न विषाचंही निघालं. काही ठिकाणी काही लोक निसतात अशी, विषाची पण गरज असते. हे जे विष आहे संपूर्ण पृथ्वी भयकंपित झालेली आहे. आता हे जग टिकणार नाहीये, म्हणून सगळे आक्रंदन करायला लागे. देव असुर गंधर्व यक्ष किन्नर ऋषी मुनी सगळे घाबरले. आणि अशा वेळी महादेव पुढे आले आणि महादेवानं ते हळहळ विष आपल्या कंठामध्ये धारण केलं. ज्यावेळी महादेवाने ते कंठामध्ये विष धारण केलं त्यावेळी महादेव म्हणतात, या विषानं मला भयानक त्रास व्हायला लागला. त्यावेळी तिन्ही लोकांमध्ये उत्तम असणारं जे अक्षर आहे त्याचा मी जप केला आणि त्या माध्यमातून हे हळाळ विष शीतळ झालं. राम राम उत्तम अक्षरे, राम राम ओ राम राम उत्तम अक्षरे, कंठी धरी आपण शंकर, ऐसी तारक उत्तम दीनो जर सगळ्यांच्या लक्षात आलं असेल तर पहा, राम नाम उत्तम अक्षरे. ती उत्तम अक्षर आहेत, तारक तिन्ही लोकांची आहेत. आणि त्याचं जप शिवाने केला. हळाहळ हळाहळ केले शिवा देखा. आपल्या जीवनामध्ये जर काही हळहळ असेल ना, मळमळ असेल ना, काही त्रास असेल ना, रामाचं नाव घ्या, तुमच्या चित्तशुद्धीची प्रक्रिया सुरू झाली म्हणून समजा. हे इतपंच नाही सांगत तुम्हाला, राम नामामध्ये इतकी ताकद आहे. राम वेळोवेळा आम्ही गाऊ विये, दळिता कांडिता जेविता गे बाई. रामाचं नाव वारंवार घेतलं पाहिजे. आता कुठे घेतलं पाहिजे पटकन सांगतो, विषय सोडतो पुढे येतोय. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. दळिता कांडिता जेविता गे बाई याचा अर्थ काय? आपलं सरळ अर्थ, दळिता कांडिता आणि जेविता. नाही नाही नाही, इट्स टोटली रॉंग. याच्यातली फिलॉसॉफी आपल्या लक्षात आली नाही. दळिता याचा अर्थ असा आहे, जीवन जगताना आम्हाला जे भोग भोगावे लागतात हे भोग आमचं प्रारब्ध संचित आणि क्रियामान म्हणून आम्हाला मिळालेला आहे. भोग आम्ही दळणार आहोत. प्रभू तुझ्या नावानं दळिता कांडिता तुझं गाईन मी अनंता, न विसंबक्षणवरी तुझे नाव घ्या मुरारी. म्हणजे जनाबाई महाराज म्हणतात, दळणं म्हणजे सगळे भोग दळायचे आहेत बरं का सतीश भाऊ, कैलास मामा. दळिता म्हणजे सगळे, माझं लक्ष आहे मोबाईलमध्ये कोण खेळत आहे. दळिता म्हणजे हे सगळे, आज फोटो काढताय. दळिता म्हणजे सगळे भोग आले ते दळायचे आहेत. दळण कांडण म्हणजे काय? जो आपल्याला अमृतपान करायचा असतो ना, तो वरून खूप कडक असतो आणि तो प्राप्त करण्यासाठी आपल्याला कवच फोडावं लागतं. बेल वरून कडक आहे, त्याला आपल्याला तोडावं लागतं, त्यावेळी गर मिळतो. जे जे चांगलं आहे ते वरून कडक आहे आणि मग ते कडक आहे ना गोष्ट, ती आपल्याला कांडण करून
त्यातलं वरचं टरफल काढावं लागतं. त्यावेळी तो आतला घर आहे तो रसापान करावा लागतो. दळिता कांडिता आणि तो रसापान आपल्याला जिवेवर घ्यावा लागतो. जेविता गे बाई, जे भोग आहे ते आम्ही काय करणार आहोत? दळणार आहोत. कांडन करून आमच्या जीवनामध्ये जो सार आम्हाला हवाय, किती कष्ट आले, किती अपमान आला, किती समाजानं वेर केला, तरी देखील आम्ही आमच्या वाटेवर चालणार आहोत. तो रसा स्वाद घेण्यासाठी त्याच वाटेवर प्राण देणार आहोत. आणि ते सगळं जे मिळणार आहे ना, ते सत्वाचा आम्ही रसापान करणार आहोत. दळिता कांडिता जीविता गे बाई. अजून अर्थ सांगतो त्याचा. कांडिता कांडन करिता हे काम, निवडे भूससार आपणची. कांडन आणि दळण करताना ते भूस आहे ना, भूस, जीवन जगताना जे आपल्याला जे वेस्ट मटेरियल आहे ना, ते टाकून द्या. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, हे बाजूला फेकून द्या. ते भूससार आहे. शुद्ध हे जेविता तन निवे मन. हे जेवण कसं पाहिजे माहितीये? शुद्ध हे जेविता तन निवे मन, अल्पची इंधन बुडा लागे. याचा अर्थ काय माहितीये सत्यवान भाऊ? शुद्ध हे जेविता असं दळण केलं रामनामाच्या नावानं वृंदाशेठ, मग काय होणार आहे माहितीये? जे जेवण आहे ना ते शुद्ध मिळणार आहे. आणि या शुद्ध जेवणानं काय प्रोसेस होणार आहे? आमचं एंडोक्राइन ग्लँडस तिथे सुरक्षित होत आहे, आमचं शरीरशास्त्र सुरक्षित होत आहे, त्याने आमचं मन शांत होत आहे आणि तण देखील शांत होत आहे, शुद्ध होत आहे. शुद्ध हे जेविता तन निवे मन. लक्षात ठेवा, अल्पये इंधन बुडा लागे. अल्पये इंधन असं जे रसायन तयार झालं तर आमचा जो प्राणवायू आहे हा थोडा जरी आम्हाला मिळाला, क्षणमात्र जरी मिळाला, तर इंधन म्हणून ते वापरून आम्ही मोक्षाची दरवाजे उघडू शकतो. विठाल म्हणून काय? राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी, दळिता कांडिता जीविता गे बाई. म्हणून आपल्याला ही ओवी आहे ना, त्याचं नाव नारायण घ्यायचं. जे दळण होईल ते करताना शयनी आसनी भोजनी जेविता म्हणारे भोगिता नारायण. ओविया दळ, हा, ओविया दळ, बाबा नारायण. तुमच्या लक्षात आलं का याच्यातली फिलॉसॉफी काय? उगाच दळिता कांडिता जेविता गे बाई. इथं याच्यातली फिलॉसॉफी अशी आहे, आसणी शयनी भोजनी जेविता. जिथे 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 जागा मिळेल, आसणी शयनी भोजनी जेविता म्हणारे भोगिता नारायण. आपले जे भोग आहेत
ते भोगताना आपल्याला नारायणाचाच या ठिकाणी पुकार करावा लागेल. आणि अशी अवस्था आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या स्वप्नात देखील दुःख येणार नाही आणि त्याच्या गजरानं भय देखील कंपित होईल. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा. टाळ 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 स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नी दुःख कोणी न खाली बसा खाली बसा सर्व खाली बसा स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा. नामाच्या गजरे भय सुटले करी काळा. नामाच्या गजरे भय सुटले करी काळा. राम वेळ वेळा मी गाऊ ये. राम वेळ वेळा मी गाऊ ये. स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा. नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. लक्षात ठेवा, इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. आपल्याला जीवनात आहे ना, जगताना पण दुःख आहे आणि मरताना पण दुःख आहे. विदारक अवस्था आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये सुद्धा दुःख येता कामा नये. देखो नये ते स्वप्नी दुःख नारायणा. नारायणा, आमच्या स्वप्नामध्ये पण आम्हाला दुःख नको आहे. हे स्वप्नामध्ये जे दुःख येतं ते तर त्रास करतच, पण जिवंतपणी पण दुःख आहे. आणि ही जिवंतपणी दुःख जर नाहीशी करायची असतील तर राम वेळोवेळा मी गाऊवी दळिता कांडिता जेविता गे बाई. आणि म्हणून जर अशी अवस्था आपल्या जीवनामध्ये आली तर तो माझा प्रभुराम 500 वर्षानंतर अयोध्येच्या मंदिरामध्ये स्थापन झालेला या चराचरामध्ये पण आहे. आता पै माझे नि एक अंशे हे जगव्यापिले असे या लागी भेदुनी सांडुनी सरिसे साम्य वच. या चराचराला पुरून उरलेला तो माझा बाप जगाचा मालक. त्याचा जर आम्ही अधीन झालो स्वतःला तया हमवाचा चित्तांग देऊनी आशरण रीग महो ददी का कांग रिगाले जैशी. अशी अवस्था आमच्या जीवनामध्ये आली. अरे जगताना काय स्वप्नात पण दुःख येणार नाही. स्वप्नी ही दुःख कोणी कोणी म्हणजे सगळे न देखे डोळा. डोळ्याला पण दिसणार नाही आणि त्याच्या नामाच्या गजरानं भय सुटले कळी काळा. राम म्हणता यम शरणागत बापुढे आढळ पद पुढे काय तेथे. राम म्हटल्यानंतर यम देखील शरण येतो. तिथे आढळ पदाची गरज नाही. इतकंच नाही, संहार जो करतो या पृथ्वीवरची जी देवता आहे मृत्यूची, तो महादेव. राम म्हटल्यानंतर काय होतं माहितीये, त्या देवाचं नाव प्रभुराम तो घेतो महादेव. आणि ते महादेवानं त्याचं नाव घेतल्यानंतर काल बिकाल आणि अकाल हे सगळे पळून जातात. राम के आगे शंकर नाचे. 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 काल विकाल अकाल ही नाचे. काल काल विकाल अकाल ही नाचे. राम के आगे शंकर नाचे. राम के आगे शंकर नाचे. नाचे 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 नाचे. शंकर राम के आगे शंकर नाचे. काल अकाल बिकाल ही नाचे. त्या रामाचं नाव आहे. आणि असा प्रभुराम आपलं ग्रामदैवत आहे. स्वतःला नशीबवान समजा. त्याच्या पुढे कुणीच निभावं लागणार नाही. फक्त त्याचं राहिलेलं काम आम्हाला पूर्ण करावं लागेल. आणि ते जर केलं, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा. नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. राम नामी जिही धरिला विश्वास. प्रमाण ऐका, आता लय पटकन घेतोय, हे 4 तास बसविल नाही तर मग. राम नामी जिही धरिला विश्वास. तीही भवपाश तोडी येले. राम नामाचा जर आपण विश्वास ठेवून घेतलं तर हे भवपाश देखील तुटून जातात. याचा अर्थ
आपला उद्धार व्हायला सुरुवात होते. आणि अशी अवस्था आपल्या जीवनात आली तर तो प्रभू आपल्या वाट्याचं दुःख स्वतःकडे घेतो आणि स्वतःचं सुख आपल्याला देतो. सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची गोडी. दुःख आपणची गोडी. सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची गोडी. जो आपल्या सुखासाठी धावून येतो ना त्याच्या जीवनामध्ये दुःख असतं बरं का, लक्षात ठेवा. प्रभू राम आपल्या सुखासाठी धावून आला पण त्याच्याही जीवनामध्ये दुःख होतं. अरे उद्या राज्याभिषेक होणार आहे ना, आई सांगते वनवासाला जा. किती मोठं दुःख आहे. पण वडिलांच्या सुखासाठी माझा प्रभू राम आनंदानं वनवासाला निघाला. वनात गेल्यानंतर भरत राजा सगळ्यांसहित भेटायला आलाय. रामा दादा तुला यावं लागेल रे, अयोध्येचे लोक जेवत पण नाहीत. त्यावेळी प्रभू रामाने सांगावं, वडिलांची आज्ञा माझ्यासाठी प्रमाण आहे भरता, राज्य तुला करावं लागेल. त्यावेळी भरत म्हणतो, दादा ज्याच्यासाठी तू अयोध्या सोडली तो अयोध्येमध्ये राहिला नाही. राम म्हणता म्हणता आपल्या वडिलांनी प्राण त्यागला दादा. अरे प्रभू राम गुडघे खाली टेकवून रडले. अश्रू आमच्या प्रभू रामाचे आम्ही पाहिले नाही. जनक नगरीमध्ये अपमान झालेला आहे, पण शिवाचं धनुष्य म्हणजे जहाज आहे आणि प्रभू रामाचे बाहुबल म्हणजे समुद्र आहे. या समुद्राच्या बाहुबलामध्ये शिवाच्या जहाज रूपी अहंकारामध्ये मदमस्त झालेले राजे बुडून गेले. पण झालेला अपमान माझ्या प्रभू रामाचा आहे. सीतेसहित वनाला गेलेत, वार्ता येते सीता पळवली गेली. अरे दुःख किती आहे. ज्या लक्ष्मणानं राजा माझा वनवासाला निघाला म्हणून आईची पत्नीची परवानगी घेऊन भावा मागे उभा राहिला, अरे तो जमिनीवर मूर्छित पडला. टाहो फोडला प्रभू रामाला लक्ष्मण. सगळ्या दुःखावर माझ्या प्रभू रामानं मात केली. तुमच्या सुखासाठी राम राज्याची मूर्तमड केलेला माझा राजा आहे. त्या माझ्या राजानं तुमच्या सगळ्यांचं सुख तुम्हाला ठेवलंय, त्याच्याही वाट्याचं सुख तुम्हाला दिलंय आणि तुमच्या वाट्याचं दुःख माझ्या प्रभू रामानं स्वीकारलं. 9000 वर्षापूर्वी जन्माला आलेला माझा प्रभू राम 22 जानेवारी 2024 रोजी अथक प्रयत्नानंतर माझा राम लल्ला अयोध्येमध्ये विराजमान होतो. अरे ज्यानं आनंद साजरा केला नसेल तो या कुळाचा दोषी असेल. हा माझा प्रभू राम आहे. आणि या माझ्या प्रभू रामासाठी एकदा आपण सगळ्यांनी जय श्रीराम म्हणायचं. जय श्रीराम. आजपासून तुमच्या जीवनामध्ये स्वप्नामध्ये पण दुःख नको आहे ना. मी मगाशी सांगितलं ना, राम वेळोवेळा मी गाऊवी. दळणं म्हणजे काय सांगितलं, कांडणं म्हणजे काय सांगितलं, जेवणं म्हणजे काय ते सांगितलं. शुद्ध हे जेविता तन निवे म्हण, अल्प हे विंधन बुडा लागे. जेवण कांडण म्हणजे काय, भोजन म्हणजे काय, भुक्ती मुक्ती तृप्ती सगळं सांगितलंय. ही अवस्था आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की प्रभू रामानं काय केलंय, प्रभू रामानं त्याचं जे सुख आहे ते आम्हाला दिलं आणि त्या सुखामुळे आमचा गर्भवास संपला. अभंगाच्या शेवटच्या चरणात
शेठ पिंपळगावची वेळ शिवाजीदादा आशाताई शरददादांना माहिती आहे, पण बाकीच्यांनाही सांगतो. गणेश मामा झाले पिंपळगाव 146 वर्ष जन्मोत्सव साजरा करतं. 12:40ला फुलं पडतात म्हणजे पडतात. त्याच्यामुळे कीर्तन मला थोडं स्पीडमध्ये घ्यावं लागलं, नाहीतर माझं कीर्तन फडकऱ्यांसारखं 4-4, 5-5 तास चालतं. आणि एकही अभंगाच्या बाहेर आम्ही जात नाही, कुठला विनोद नाही. वारकरी संप्रदायाला माझं कळकळीचं आव्हान आहे. शांततेत वाटा ना दत्ता शेठ, शांततेत न बोलताय होऊ शकतं. पवित्र दिवस आहे आजचा. तुमच्या गावचं लेकरू ज्या गावात कीर्तनाला जातं ना, त्या गावचं पाणी पण पित नाही. आज माझं शिवाजीदादा हे जन्मगाव आहे, तरी पण पाणी मी पुण्यावरनं घेऊन आलोय. इथलं जेवणार पण नाही, मरेपर्यंत प्रण आहे. आणि ज्या गावात कीर्तन करतो ना, त्या गावात मानधन सुद्धा घेत नाही. ही लेकरू आहे तुमचं, लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायाचा चाललेला तमाशा तुम्हाला बंद करावा लागेल. माझे ज्ञानोबा, तुकोबा, चोखोबा, बंकोबा, सावतोबा, ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम, निवृत्तीदादा, चांगवटेश्वर हे विनोदाचार्य नव्हते. कीर्तनाचा प्लॅटफॉर्म इट इज कॉल्ड लाईफ ट्रान्सफॉर्मेशन. ही लाईफ ट्रान्सफॉर्मेशन आहे, नॉट एंटरटेनमेंट. हे एंटरटेनमेंटचं साधन होऊ देऊ नका. समजून घ्या. तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले, तया गर्भवासायेने जाणे खुंटले. कोणतं सुख दिलं नाहीये. अर्थ निर्धारण शास्त्रानुसार दिदले हा शब्द आहे. एकदा दिदलं म्हणजे आतून काढून दिलंय, ते पुन्हा घेता येत नाही. दिलं निसतं तर पुन्हा घेता येतं. कुठलं सुख? ते आत्मसुख आहे. त्या आत्मसुखाचं वर्णन काय? तया आत्मयाच्या भाका न पडेची दुसरी रेखा, जरी विश्वाशेखा भरले आहे. शिव शिवा समर्था स्वामी एवढ ये आनंद भूमी, घेपे तिचे एके आम्ही ऐसे केले. हे आत्मसुख दिलंय. याचा परिणाम काय झालाय? तया गर्भवासायेने जाणे खुंटले. मी तुम्हा सगळ्यांना आव्हान करतोय. पहा, मी वेडा झालोय जरा अध्यात्मामध्ये. गर्भवास आहे, 84 लक्ष योनी आहेत, विज्ञानानं सिद्ध केलेल्या आहेत. जलामध्ये आहेत, मातीमध्ये आहेत, हवेमध्ये आहेत, पशूंमध्ये आहेत, पक्षीमध्ये आहेत, माशांमध्ये आहेत, वृक्षांमध्ये आहेत. इतक्या ठिकाणी योनी आहेत की काही काही प्रजातींमध्ये हजारो एकाच प्रजातीमध्ये जीव जन्माला येतात. आपण सगळं इथेच फिरून आणि तुम्ही इथल्या सुखाला काय महत्त्व देता? हे सुख भोगण्यासाठी आपण घेतो आणि हे भोगलेल्या सुखानं आपल्याला दुःख मिळतं. म्हणता मामा हे जे सुख आहे ना, हे सुख काही कामाचं नाही. मला आता तर ध्यास लागलाय, जगद्गुरूंनी मला दर्शन द्यावं, जगद्गुरूंनी दर्शन द्यावं, याच्यासाठी हे जीवनाचा आटापिटा चालू आहे. आणि हे सगळं करताना मी तुम्हाला सांगतो, इथे एवढं सुख आहे, माझ्या जगाच्या बापाच्या वैकुंठामध्ये किती सुख असेल. तिथे जाण्यासाठी जरा प्रयत्न करू ना. मानवतेचा विचार करू ना. मानवतेच्या कल्याणासाठी झिजण्याचा प्रयत्न करू ना. चांगलं वागण्याचा प्रयत्न करू ना. नको ना कुणाचा द्वेष, नको ना कुणाची असूया, नको ना कुणाचा मत्सर, नको ना छलकपट, नको ना मान अपमान. कशासाठी हे चाललंय? तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले, तया गर्भवासायेने जाणे खुंटले. गर्भवास सोपा नाही म्हणे, पूय गर्ते रिगला, आहा मूत्र रंध्रे निघाला, कटा मिया चाटीला कूच स्वेदू. महाभयानक यातना आहे. मादालचा प्रकरण वाचा, मग तुमच्या लक्षात येईल. आणि हे तत्वज्ञान नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये नेऊन सांगितलं. जी भगवद्गीता आहे त्यातलं तत्वज्ञान नामदेव महाराज म्हणतात, राम माता राम पिता राम सबई जीवदाता, कहिये भगत नामये छुपे पुकारे गीता. भगत नामदेव, भगती नामयो छुपो पुकारे गीता. गीतेमधलं जे तत्वज्ञान आहे, नाही तुम्हाला आजपासून कळालं ना, राम माता आहे आणि राम पिता आहे, सगळ्या जीवांचा दाता तो आहे. एवढं जरी लक्षात आलं तरी राम रस जो पिवे बहुरी फेराव कभू न खाए. राम रस एकदा आपण पिला तर 84 लक्ष योनीचा फेरा आपल्याला मिळणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की राम भजन सब सुख मिठाई. राम भजनामध्ये खूप सुख आहे. आणि हरी संताप जन्म दुःख राई. सगळा संताप जन्म दुःखाचा निघून जातो आणि आपल्या मनामध्ये आनंद निर्माण होतो. हा अभंग खूप सोपा नाही, फिलॉसॉफिकल खूप अवघड आहे, पण तुम्हाला मी समजून सांगितलं. अभंगाच्या प्रस्तावनेपासून आत्तापर्यंत आलो. पुढच्या असणाऱ्या 12:40 पर्यंत 12:16 झालेत. पुढचे 4, 20, 24 मिनटं आपल्याला बरोबर 12:40ला मला नंदूमामा खांडगे आणि रमेश शेट्टी सांगितलं 12:40ला आपला जन्म आहे. बरोबर त्यावेळी फुलं टाकायची. आता फुलं कशी टाकायची ते सांगतो. जन्माचा पाळणा, अरे कोण बडबड करते? जन्माचा पाळणा नाही आहे, नीट लक्षात ठेवा. जन्माची कथा चालू होईल थोडक्यात ती पण. त्याच्यानंतर अभंग होईल. अभंग झाल्यानंतर आयोनी संभवचं पुन्हा एकदा उच्चारण होईल. मग मी ज्यावेळी आयोनी संभव म्हणेल मग आपण जयघोष करणार. जयघोष केल्यावर प्रभू रामाचा जयघोष झाल्यानंतर मग फुलं टाकायची. लक्षात आलं सगळ्यांच्या? विठोबार माये
सांगतो त्यावेळी करा. मी सांगितलं होतं एकच हार घाला. ऐका, आता आपल्याला राम जन्माकडे जायचंय. काय होतं, खूप अन्याय झाला ना, अन्याय, भूप्रदेश खराब होऊन जातो बरं का. सध्या अनेक कंट्रीजमध्ये ते चालू आहे, म्हणून मी राजाचं स्वरूप सांगितलं ते सांगत नाही. पृथ्वी माता खूप घाबरली, भयकंपित झाली, ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवानं सांगितलं मी काही करू शकत नाही. ब्रह्मदेवाबरोबर सगळे देव, यक्ष, किन्नर, गंधर्व, ऋषी आणि मुनी होते आणि तिथे ती गायीचं रूप घेऊन गेली होती. कोण? पृथ्वी माता. त्यावेळी आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाली आणि प्रभू रामाचा तिकडनं आवाज आलाय बरं का. प्रभू रामाचा नाही, आधी नारायण शेषावर पोहोडलेला ब्रह्मदेवाचा बाप. आणि आकाशवाणी झाली, काळजी करू नका, माझं अवतरण होणार आहे. आता नीट ऐका. झालं काय तुमचं सगळं? दोन मिनिटं थांबा, मी सांगतो ना तुम्ही. झालं का सगळं? शांतता, फुलं वाटून झाली. आता राम जन्माकडे आपण चाललोय. त्यावेळी वाणी अशी म्हणते की कश्यप आदिती महातप दीना. बरं का दादा, कश्यप आदिती महातप दीना कहू मै पूरब वचन दीना. त्यांना मी पूर्वी वचन दिलेलं आहे, कश्यपाने आदितीला. ते कोण आहेत आता? दशरथ कौसल्या रूपा. ते दशरथ कौसल्या रूपा प्रगटले कुठे? कोसलपुरी नरभूपा. ते कौसलपुरी हा शब्द आहे पवारसाहेब रामचरित मानसामध्ये. अयोध्येला कोसलपुरी म्हटलंय. आणि तिथे कश्यप आणि आदितीने, इकडे काय आवाज चाललाय मला काही कळत नाही. कश्यप आणि आदितीने जे काही केले ना तप, त्या तपामुळे ते कोण झालेत? कौसल्य आणि दशरथ झालेत. आणि ते अयोध्येमध्ये चक्रपाणीच्या वंशामध्ये, सूर्यवंशामध्ये त्यांचा जन्म आहे. आणि प्रभूने सांगितलं मी तिथे जन्माला येईल. आता बाळ होत नाही, बरेच दिवस झाले. राजा दशरथ घाबरला आणि मग त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला आता काहीतरी करावं लागेल. त्यावेळी कोण सांगतंय? कुलगुरू वसिष्ठ सांगतोय. काय सांगतोय? ऋषी सिंगीही. जो ऋषी सिंगी आहे ना, त्याला बोलवायला लावले. आणि ते आल्यानंतर पुत्र काम शुभ यज्ञ करावा. पुत्र काम शुभ यज्ञ तो करावा लागेल. आणि तो केल्यानंतर काय? भगती सहित मुनी आहुती दिना. भक्तिपूर्वक अंतकरणानं त्यांनी त्या सगळ्या आहुत्या दिल्या. याच्यामध्ये सायन्स आहे, मी तुम्हाला नंतर कधी सांगतो. पायस आणि त्या होमामध्ये पोकरकर साहेब काय काय होतं. भगती सहित मुनी आहुती दिना आणि प्रगटे अग्नी चरुकर लिहिना. त्यावेळी जो पायस अग्नी नारायण घेऊन आलेत. आणि तो पायस काय झालाय? तो पायस 4 भागांमध्ये काढला गेला. पहिला अर्धा भाग केला डोळेसाहेब, तो अर्धा भाग दिलाय कौसल्या मातेला. अर्ध्यातले पुन्हा 2 भाग केलेत. एक भाग दिलेला आहे तुमच्या कैकेयी मातेला, त्याचे पुन्हा 2 भाग केले. ते दिले कुणाकडे? राजा दशरथानं सुमित्रेकडे दिले नाही. रामचरित मानस नीट वाचा. तो एक दिलाय कैकेयीच्या हातामध्ये, एक दिलाय कौसल्याच्या हातामध्ये. त्या दोघींच्या हातामध्ये दिला आणि दोघींना सांगितलं तू सुमित्रेला दे. अशा वेळी एक घार आली. ती मागच्या जन्मात कोण होती? हनुमान जयंतीच्या कीर्तनामध्ये तुम्ही ऐका. आणि ती घार ती काय करते? पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो शेविला, अंजनीने तो शेविला, अंजनीने तो शेविला. पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला. एक त्यातला कण. आणि त्यावेळी त्या सभेमध्ये कोण होतं? महादेव. महादेवांनी काय सांगितलं? सगळ्या देवांनी वानर म्हणून जन्माला जायचंय, नारायण येणार आहे. सगळी वानर अगोदर येऊन बसली. मी झाले रामराज्य का सांगतो? राम जन्माला येण्यापूर्वी सगळ्या देवांनी वानर रूपात अवतार घेतलेला होता. आणि महादेव म्हणाले मी स्वतः त्यांची सेवा करायला येणार आहे. म्हणून महारुद्र, कुणाचा अवतार आहे? कोण? हनुमंतराय महादेवाचा अवतार आहे. म्हणून ते महादेव त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या रूपाने आलेले आहेत. माझे जगद्गुरू पण त्यावेळी होते. माझे जगद्गुरू त्यावेळी कुणाच्या रूपामध्ये? अंगदाच्या रूपामध्ये होते. ही सगळी सेवा त्या ठिकाणी मला सांगायला वेळ नाही. आणि अशा वेळी ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्यावेळी वसिष्ठ ऋषींनी निरोप पाठवलाय कुणाकडे? आता काय असतं? राजा महाराजांकडे जातात की महाराज राजाकडे जातो? पूर्वीचा काळ रामायणातला आम्ही काय शिकलं पाहिजे? पूर्वी वसिष्ठ ऋषींकडे राजा दशरथ गेलेले आहेत. राजाश्रय आणि धर्माश्रय या 2 प्रकारे, धर्मसत्ता आणि राजसत्ता.
पूर्वीच्या आमच्या ज्या परंपरा आहेत चाणक्यांपासूनही आत्ताची पहा किंवा मागची 9000 वर्षापूर्वीची पहा, कृष्णाची पण पहा, कुठे गेलेत? रामराज्यातून काय शिकायचं आहे? ज्याला खरंच काही प्राप्त करायचं आहे त्याने गुरु करावा लागतो. वसिष्ठांकडे गेलेत आणि मग वसिष्ठ त्याला बोलवणं पाठवल्यावर गेल्यानंतर कुळगुरु वसिष्ठ बोले नृपवरा असती गरोधर तुझ्या कांता धर्मशास्त्र ऐसे डोळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ. वसिष्ठांनी सांगितलं तुझ्या असणाऱ्या 3ही पत्नी गरोदर आहेत आणि त्यांना आता मूल होणार आहे म्हणून त्यांचे डोळे विचारावे असं धर्मशास्त्र सांगतं. म्हणून ते डोळे विचारण्यासाठी गेले. सुरुवातीला गेले कैकईच्या दालनामध्ये, बरं का अतुल शेठ, कैकईच्या दालनामध्ये गेले आणि कैकई जे अशी बसली होती ना, दंभ मत्सर द्वेष अहंकार लाल बुंद डोळे आणि पाहते लोभ वासना द्वेष कपट कारस्ता तिच्या रोमातनं बाहेर येत होतं. आणि ज्यावेळी राजा दशरथांनी विचारलं राणीला तुझे डोळे मला सांग, त्यावेळी ती काय म्हणते माहिती? एरी म्हणे ऐसे वाटतसे जीवा कनिष्ठासी द्यावा राज्यपाठ ज्येष्ठांशी धाडावे दुरी वनात पाठवा म्हणते. त्याचा समाचार नये काना. मला ज्येष्ठाला वनात पाठवायचं आहे, त्याचा समाचार पण माझ्या कानावर यायला नको आहे आणि जो कनिष्ठ आहे त्याला राज्यपाठ द्यावा लागेल. राजा दशरथ गलित गात्र झाले, रडायला लागले लहान मुलासारखे. काय कैकईचं स्वरूप आहे. त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांना असं वाटलं की माझ्याकडनं श्रावण बाळाच्या आई वडिलांचं वध झाला, त्याची कर्मफळून म्हणून मला ते भोगावी लागतात की काय. म्हणून संगत चांगली ठेवा. तिला मंथरेची संगत होती, ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं आणि ते ॲटमॉस्फिअर क्रिएट युअर डेस्टिनेशन. तुमच्या आजूबाजूचं वातावरण तुमचं डेस्टिनेशन पर्पज इंटेन्शन ड्रीम गोल सगळं ठरवतं. म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल आजूबाजूचं वातावरण जितकं स्वच्छ ठेवता येईल. मंथरा जीवनात आली, तुमचं काही झाली. विठाल मग ते तिथून निघाले. जड पावलांना सुमित्रेकडे गेले. सुमित्रेने पहा संस्कार कसे असतात. सुमित्रेने ताट केलंय. राजा दशरथाची आरती केली. राजा दशरथांचे चरण कमल त्या ठिकाणी तिचं पूजा केली आहे. त्यांना हात धरून गादीवर बसवलं. राजन दुःखाचं कारण काय? राजांचे डोळे भरून आले होते. राजा दशरथ काय बोलायला तयार नाही, पण जड जिवेने बोलता झाला. सुमित्रे तुझे डोळे सांग. घाबरत घाबरत विचारलं. आता ही काय सांगते माहिती नाही. त्यावेळी ती म्हणते प्राणनाथा ऐसे वाटतसे जीवा वडिलांची सेवा अहर्निशी. वडिलांची सेवा ज्येष्ठ बंधूंची सेवा माझ्याकडनं घडावी. आवडे हे एक नावडे अनेक याची आता एक द्यावे मज. मला आता याचीच आवड आहे, मला दुसरं काही आवडत नाही. आवडे एक नावडे अनेक आणि कोणतीच गोष्ट मला आवडत नाही. फक्त ज्येष्ठांची आणि वाढ वडिलांची सेवा घडावी. अरे अशी सुमित्रा होती म्हणून तिच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न जन्माला आले. विठाल आता आपल्या सगळ्यांना डोळे लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे डोळे असतात. काहींना माती खायचे डोळे लागतात, काहींना खा माती पण निदान तुळशी वृंदावनातली तरी खा. शिवाजी दादा आता हे सगळं ऑर्गॅनिक फार्मिंग झाले ते बरं आहे, नाहीतर आता डोळे लागल्यावर माती खा खडू खा हे खा अशातही काय खातील काय कळायचं नाही. त्यामुळे डोळे काय लागतात याच्यावर आपलं पुढचं जीवन ठरतं. आणि मग त्याला आनंद झाला सुमित्रेला. सुमित्राशी बोलली. मग काळेसाहेब हातातला तो गळ्यातला एक माळ काढली सोन्याची आणि सुमित्रेला दिली. आणि जड पावलानं नाही आता आनंदानं तो कौसल्याच्या महलामध्ये गेलाय. कौसल्याच्या महलामध्ये गेल्यानंतर कौसल्याचं स्वरूप पाहिलं. झाली रामरूप कौसल्या माऊली. रामरूप झालेली आहे कौसल्या माऊली. देहभान विसरून गेलेली आहे. राजा दशरथ समोर आहे, बोलतोय, भान हरपून गेलेली आहे. तिला काही ऐकायला येत नाहीये. आणि त्यावेळी ज्या क्षणी त्यानं चक्रपाणीचा धावा चालू केला, नारायणाचा आवाज कानी आणि डोळे खाड करून काढले. कौसल्य मातेचे डोळ्यातनं तेज बाहेर येत होतं. राजा दशरथ गांगरला.
आणि गांगरता गांगरता विचारलं, राणी तुझे डोळे काय? तिचे डोळे तर खूपच खतरनाक बरं का आप्पा. तिचे डोळे काय? हा शरद दादा, कौशल्याचे डोळे काय होते माहिती आहे? हा, रावण हे केले लग्ना माझी विघ्न, असे के स्मरण तुझ लागी, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी. काय आहे तिचे डोळे? अंगद सुग्रीव जामवंत वीरा, हनुमंत पाचारा लवकरी, मोडूनी पर्वत टाकूनी पर्वत, बुजारे सागरा. करा पायवाट जावयासी, लंका पुढे मी माजवीन रण, बंधन तोडीन सुरवरांचे. जे देव देवता बंधनामध्ये आहेत लंकेमध्ये जाईल आणि काय करेल? सुरवरांना मोकळं करेल. अजून काय सांगते ती? विश्वामित्रा याग नेनमयी सिद्धी, मारीन कुबुद्धी दोघांना मारेल. मगाशी मी सांगितलं सुभाऊ आणि मारीची, ती डोळ्यामध्ये सांगते. खरं दुष्णांचा घेईन मी प्राण. खरं दुष्णांना मारलं ना रामानं, ती म्हणते खरं दुष्णांचा घेईन मी प्राण, तोडीन धनुष्य बाहुबळे. शिवधनुष्य तोडलं ना जनकनगरीमध्ये, ते तोडलेलं आहे. बोलेला वाल्मिक तैसेची करीन, वर्तेनी दावीन नामा म्हणे विठाल. हे डोळे डोळे प्रभू रामाच्या जन्माला येण्या अगोदर कौशल्याला पडलेले डोळे हे घाबरले, वसिष्ठांकडे पळत गेले. हिला काय भूतानं झडपले की काय कळत नाहीये. नृपवराला, भूपतीला, नृपवरा म्हणजे दशरथ, भूपती म्हणजे दशरथ, याला काही कळत नाहीये. आता काय करावं म्हणून वसिष्ठांकडे गेले आणि वसिष्ठांना दया गयावया करायला लागली. चला ना कौशल्याच्या महली, चला ना, तिला काय झाले जरा पहा ना. कौशल्या माझा प्राण आहे, आणि तुम्ही तर म्हणाला तिच्या पोटी नारायण जन्माला येणार आहे, पण तिला झालंय काय पहा. ज्यावेळी वसिष्ठ महालामध्ये येतायत, कौशल्याला पाहतायत, त्यांचे डोळे अश्रूने भरलेत आणि लोटांगण घातले वसिष्ठांनी जन्माला येण्या अगोदर नारायणाला. आणि त्यावेळी वसिष्ठ म्हणतायत, राजा धन्य म्हणतील या लोकाचे लोक अयोध्येचे, ज्यांना वैकुंठा नायक पाहायला मिळणार आहे. आणि इथले नुसते लोक धन्य नाही, इथले पशु पक्षी श्वापद तरुवर ही सगळे धन्य आहेत. त्यांना राजा रघुवीर पाहता येणार. धन्य 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 अयोध्येचे लोक, वैकुंठा नायक सगळे सगळे धन्य पशु पक्षी श्वापदे तरुवर, राजा रघुवीर पाहतील. राजा रघुवीर या काका पुढे या. इकडे प्रमाण काय होतं कळालं की नाही तुम्हाला काही? तो येण्या अगोदर काय, देव येण्या अगोदर 3 वेळा शब्द आहे, धन्य धन्य धन्य. आपण एकदाही धन्य होत नाही जीवनामध्ये बरं का वैष्णवीताई. इथे 3 वेळा शब्द आहे. आपण आता धन्य 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 म्हणतील अयोध्येचे लोक. कोण पाहिल? वैकुंठा नायक पाहतील डोळे सर. धन्य पशु पक्षी श्वापदे तरुवर. इथले श्वापदे तरुवर म्हणजे वृक्ष, श्वापदे पशु पक्षी प्राणी हे सगळे स्वतःला धन्य समजतील. राजा रघुवीर ते पाहणार आहेत. आणि मग सगळं वातावरण बदलायला सुरुवात झालेली आहे. वसंताचा ऋतू आहे, शुक्ल पक्षातली नवमी आहे. सज्जवा सज्जवा प्रभू रामाचं आगमन होणार आहे. अरे 22 जानेवारी 2024 विसरू नका. हे तुमचं लेकरू रामलल्लाच्या गर्भगृहामध्ये होतं. 4 तास मंदिरामध्ये आम्ही होतो. सार मंदिर वेगळं आणि प्रभू रामाचे डोळे वेगळे. मन भरून आलेलं होतं. असं मला वाटलं की आता कीर्तन करणंच बंद करावं. आणि तिकडून आल्यानंतर ठरवलं वर्षाला 30च कीर्तनं करायची. एक तर पैसे घेत नाही, कीर्तन कुठून करायचं. दादा शेगाव संस्थान म्हणत होतं रामजन्माचे कीर्तन पाहिजे म्हणून. खूप मागे लागले, खूप विनंती केली त्यांना. टाकळी भीमावाले म्हणत होते, कोथरूडवाले म्हणत होते, खूप संस्थान रामजन्माचं कीर्तन करा. म्हटलं नाही. ज्या गावामध्ये जन्माला आलो, जी गादी माझ्या मास्तर बाबांना चालवली आणि ज्या माझ्या अण्णा बाबांनी मला संस्कार करले, त्या गावामध्ये मला कीर्तनाला जायचं आहे. आणि नुसतं येणार नाही म्हणे, 1 कोटी रुपये घेऊन कीर्तनाला येणार आहे. विठ्ठल
आणि मग प्रभू रामाचं आता आगमन होणार आहे आणि ते आगमन होत असताना ऋतू बदललेला आहे. वसंताचा ऋतू आहे. शुक्ल पक्षाची चैत्र शुक्ल पक्षाची नवमी आहे. सगळे देव गंधर्व यक्ष किन्नर ऋषीमुनी विमानात बसून सगळे आकाश मार्गे आलेले आहेत. त्यांचं गायन चाललेलं आहे आणि ते गायन चालताना दशदिशा सुशोभित झालेले आहेत. राजा दशरथाच्या आनंदाला पारावरा उरलेला नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये कौशल्य आपलं भान हरपून गेलेली आहे आणि हे सुगंधित झालेलं वातावरण पृथ्वीवर राम राज्य येणार याची ग्वाही देत होतं. विठ्ठल म्हणून आपल्याला जर रामराज्य आणायचं असेल तर जीवनामध्ये काही गोष्टी पाळाव्या लागतील. त्या मी काय पाळाव्या लागतील त्या पुढे कधीतरी आल्यावर सांगेल. पण पुन्हा मी गावात कधी येईल नाही येईल माहीत नाही. माझं आणि गाव हे नातं फक्त अण्णाबाबांमुळे आहे. सकाळी मी बेनके साहेबांच्या घरी गेलो. खूप वाईट वाटलं की साहेब आज पाहिजे होते, आज अण्णा पाहिजे होते आणि आज माझे वडील पाहिजे होते. दुर्दैवानं हे कोणी नाही. आणि गावात आता मला काही राम वाटत नव्हता. पण आमचे चंद्रकांत दादा वऱ्हाडी, वसंतराव वऱ्हाडी, प्रदीप भाऊ चव्हाण, सचिन भाऊ चव्हाण, वृंदा शेटवानी, पद्माकर भाऊ चव्हाण, नंदूमामा खांडगे, चंद्रकांत शेट वऱ्हाडी सगळे म्हणाले नाही महाराज काहीतरी मंदिरासाठी करावं लागेल. म्हणून मृत्यूपत्र ज्या दिवशी तयार केलं ना त्या दिवशी सांगितलं माझी अंत्ययात्रा निघणार नाही, मेडिकल कॉलेजला बॉडी जाईल, माझी शोकसभा घ्यायची नाही, पिंडदान माझी 2 लेकरं करतील, 1 रुपया त्यांच्यासाठी कमवणार नाही. आणि सगळं ज्यावेळी घेतो आणि व्रत घेऊन गावात येतो त्या एक वेगळा समाधान असतं. मग अशी दर्शन घ्यायला गेलो. नंदूमामांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. अरे काय हे प्रेम आहे. प्रभू रामाला पाहिलं मला माझं सारं गाव आठवलं आणि हे सारं गाव आज माझ्या अण्णांशिवाय आहे. आमचे अण्णाबाबा होते ना एकदा म्हणायला लागले ना श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा अरे काय गाव माझं गाव खूप गोड आहे आणि या गोड गावामध्ये माझा आज प्रभू येणार आहे. तयार राहा सगळे, ताड बसा, अभंग होईल आणि मग फुलांची उधळण होईल. जयघोष केल्यानंतर विठ्ठल तुम्ही पण माझ्या बरोबर म्हणा सगळे. हा उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षी नवमी उभे सुरवर देवामी मध्यानिसी दिनकर माध्यानिसी दिनकर फळ भरी होई स्थिर धन्य विची त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी सुशोभित दाही दिशा आनंद नर नारी शेषा सगळ्यांनी टाळी वाजवून सुशोभित दाही दिशा मनात राम राम आनंद नर नारी शेषा नाही कौसल्येसी भान गर्भी आले नारायण अयोनी संभव प्रगटला हा राघव नामा म्हणे डोळा
भुवनत्रय पाळा शुक्ल पक्षी नवमी उभे सुरवरते रामी प्रभू रामाचा घोष झाल्यावर फुलं टाकायची. बरोबर 12:38 मला टाइम सांगितलं होतं. घड्याळ पहा 12:38. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. सगळ्यांनी अरे जय घोष करा ना. श्री ज्ञानदेव. थांबा थांबा तुम्ही थांबा. तुम्ही सगळ्यांनी अंतकरणात प्रभुराम आणून शपथ आहे तुम्हाला आपल्या आईबापांचे सगळे संस्कार आज मलिन व्हायला लागले. सगळ्यांनी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सब संतन की. सब देवन की. कौसल्या सूत दशरथ नंदन वैकुंठ नायक राजा रघुवीर प्रभु भगवान श्री रामचंद्र भगवान की. विठाल. बसा तहाट बसा. एकही मिनिटं पुढे नाही. घड्याळात 12:40. घड्याळ चेक करा. एकही मिनिटं पुढे नाही. नाही तुमचं घड्याळ नाही म्हटलं, आमचं गावचं घड्याळ म्हटलं बरं का. नाही धनुष्य कोदंडधारी धनुष्य घड्याळ. चला सगळ्यांनी तहाट तहाट तहाट. नाही ना हात खाली. डोळे बंद डोळे बंद डोळे बंद. प्रभू रामाचं अवतरण झालेलं आहे. हृदयामध्ये प्रभू राम कर. ए बोलू नका. संकल्प करायचा आहे. संकल्प. जो संकल्प तुम्ही आज करणार तो पूर्ण होणार आहे. आणि मी जो अभंग म्हणणार आहे त्याच्या मागे तुम्ही तो अभंग म्हणायचा आहे सगळ्यांनी. आणि मग माझं ज्ञानेश्वर माऊली होईल. मग निवेदन होईल. निवेदन झाल्यानंतर विठ्ठल जय हरी विठ्ठल होईल. आणि त्याच्यानंतर पाळणा होईल. पाळणा झाल्यानंतर निवेदक महाराज मंडळींचे सत्कार करतील. ते सत्कार झाल्यानंतर मग मान्यवरांचे सत्कार देणगीदारांचे सत्कार होतील. आणि मग आरती. त्याच्यानंतर प्रार्थना आणि मग पसायदान. क्रम मी सांगितलाय. गडबड गोंधळ करायचा नाही. ताट बसा सगळे. डोळे बंद. मनामध्ये रामराज्य आणायचंय. प्रभू राम या गावामध्ये जो जो आज व्यक्ती नाहीये ना त्याला गती सद्गती परमगती दे देवा. आजच्या रामनवमीला माझ्या घरातली माणसं नाहीयेत पण ती जिथे असतील तिथे सुखी असावी. रामा तुझं लेकरांवर आणि या सगळ्या गावावर सगळ्या समाजावर लक्ष असू द्या सगळ्यांनी. झाले राम राज्य कायवणे आम्हासी. सगळ्यांनी हां. झाले राम राज्य कायवणे आम्हासी. सगळ्यांनी. पुरुष मंडळी. धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैसी. राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये. सगळ्यांनी.
दळीता कांडिता जेविता गे बाईये राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये स्वप्नी ही दुःख कोणी ना देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले सगळ्यांनी अंतकरणापासून परत एकदा तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले राम